जीवन सुलभ व्हावं, जीवन सुखी व्हावं, क्लेश नसावेत, याकरता दादांनी एक खूप मोठा महामंत्र दिला आहे. दादा भगवान म्हणतात, ॲडजस्ट एव्हरीवेअर. सर्व ठिकाणी तू अनुकूल होऊन जा. परिस्थितीला अनुसरून वागावयास पाहिजे. परिस्थितीप्रमाणे वागतो त्याला माणूस म्हणावा. जर ॲडजस्टमेंट प्रत्येक परिस्थितीत करता आली तर असा मनुष्य थेट मोक्षात जाऊन पोहोचेल. अरे हे अजब हत्यार आहे. अनुकूल म्हणजे काय? जे तुझ्याशी अनुकूल राहत नाही तू त्याच्याप्रमाणे अनुकूल हो. दैनंदिन जीवनात सासू सुनेबरोबर, थोरली जाऊ धाकट्या जाऊ बरोबर या एकमेकास यांनी अनुकूल व्हावयास पाहिजे, तरच या संसार चक्रामधून सुटका होईल. नवरा बायकोमध्ये सुद्धा जर भांडण होत असेल तर एकाने आपली बाजू पडती घेऊन नमलं पाहिजे, तरच संबंध नीट टिकतील आणि घरात शांती नांदेल. ज्याला अनुकूल होता येत नाही त्याला लोक वेडा म्हणतात. एकदा दादाश्री एक प्रसंग सांगतात की आम्ही स्नान करायला गेलो आणि लोटी घेऊन जाण्याचं विसरलो. आता हात घातला तर पाणी पुष्कळ गरम आणि नळ उघडला टाकी रिकामी. मग दादांनी काय केलं? दादांनी हळूहळू हातांनी पाणी सारखं करून थंड केलं आणि स्नान केलं. सर्व महात्मे म्हणत होते की आज दादांना स्नान करण्यास फार वेळ लागला, पण काय करणार, पाणी थंड होणार तेव्हा ना. आम्ही कोणालाही दादाश्री म्हणतात हे आणा ते आणा असं सांगत नाही, अनुकूल करून घेतो. अनुकूल करून घेणे हाच खरा धर्म आहे. या जगात तर कमी जास्ती यांची अनुकूलता करून घ्यावयाची असते. कमी असेल तिथं प्लस करायचं आणि प्लस असेल तिथं कमी म्हणजे मायनस करायचे. आम्हाला जर कोणी अक्कल नाही असं बोललं तर आम्ही त्यात सांगतो तुझं बरोबर आहे, ते ताबडतोब मायनस करून टाकतो. अक्कलवान कोणास म्हणतात? जो कोणालाही दुःख देत नाही तो, आणि जो दुःख स्वतःकडे जमा करतो तो. सबंध दिवस सर्वांना उपकार करायचे. सकाळी उठल्यापासून त्याचे लक्ष लोकांनी कसे उपयोगी पडावे असे सतत ज्याला वाटते त्याला मानव म्हणतात आणि नंतर त्याला पुढे मोक्षाचा रस्ता मिळतो. म्हणून ॲडजस्ट एव्हरीवेअर. अनुकूल व्हा परिस्थितीशी, व्यक्तींशी, संयोगाशी.